नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. कारण नागराज किल्लेदार देखील प्रियासारखा बहाणा करून जेलच्या बाहेर येणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. प्रतिमा आत्या सुभेदारांकडे आलेल्या असतात. तिला सायली पण येते. कल्पना काकू म्हणतात, सायली बघितलं का कोण आलंय? सायली तर खूप खुश होते आणि प्रतिमा आत्यांना मिठी मारते. ही कशी आहेस तू? आणि बाबांशी काही कॉन्टॅक्ट झाला का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो अगं बाबांशी बोलणं झालंय माझं आणि ते तुला खूप मिस करताय. मी आत्ताच देवळात जाऊन आली. म्हटलं तुम्हा सगळ्यांना प्रसाद द्यायला घरी यावं. हे ओटीचं सामान आणलेलं असतं ते दोघींना पण देते आणि सायलीच्या फुलांचे गजरे आणलेले असतात. तिघी पण केसांमध्ये गजरा माळतात. अर्जुनला ॲलर्जी असल्यामुळे त्याला लगेच शिंका चालू होतात. तर दुसरीकडे सायलीला सुद्धा शिंका चालू होतात. कोणाला काहीच लक्षात येत नाही की शिंका का चालू झाली असतील सायलीला. हा गोंधळ बराच वेळ चालणार आहे प्रेक्षकांनो. तर सगळ्यांना आधी असं वाटतं की धुळीची ॲलर्जी झाली असेल, पण तिथे धूळ तर कुठेच नसते. सायली म्हणते, मला पण कळत नाही का मला असं होतंय, पण तिला खूप शिंका येत असतात आणि शिंकल्यामुळे पोटे दुखत असतं. अर्जुन तर खूप घाबरून जातो. मला तर सायलीच्या फुलांची ॲलर्जी म्हणून मला शिंका येत आहे, पण सायलीला काय येत आहे? तो लगेच अश्विनला फोन करून कळवतो. अश्विन सांगतो, सायली वहिनीला कसली तरी ॲलर्जी झाली असेल, तिला स्टीम द्या म्हणजे तिला थोडं बरं वाटेल. पण काकूंनी ऐकलेलं असतं ते लगेच वाफ देण्याची तयारी करतात. तर कल्पना काकू सायलीला पिण्यासाठी पाणी पण देतात, पण तरी देखील काही फरक पडत नाही. आणि सायली खूप मोठमोठ्याने शिंकत असते म्हणून पोटावरही ताण पडतो तिच्या. पण तरी देखील या तिघींच्या लक्षात येत नाही की हा गजरा काढला पाहिजे म्हणून. तर सायलीला वाफ पण दिली जाते तरी देखील काही फरक पडत नाही. कल्पना काकूंनाही टेन्शन येतं. आता काहीतरी करावं लागेल, पण काय करायचं? आता वाफ पण देऊन झाली तरी देखील काही फरक पडत नाही. अर्जुन तू परत अश्विनला फोन कर बरं. तर दुसरीकडे प्रियाने पण ते औषध पिलेलं असतं आणि खूप मोठमोठ्याने आरडाओरडा चालू असतो तिचा. तर प्रियासाठी डॉक्टरांना बोलवले जाते तिथे आणि प्रिया नाटक करते, मला काही जरी झालं ना तरी चालेल, पण माझ्या बाळाला काही व्हायला नको. डॉक्टर तिला चेक करतात तर त्यांच्या लक्षात येतं की पोट दुखण्याचं प्रमाण खूपच वाढले आणि असं होऊन चालणार नाही, तिला लवकर ॲडमिट करायला हवं. ऐकल्यानंतर प्रिया तर खूप खुश होते. तिथे कॉन्स्टेबल असतात त्याही म्हणतात, मी येऊ का हिच्याबरोबर, कारण हिच्या गोळ्या वगैरे मला व्यवस्थित माहिती आहे आणि मी काळजी पण घेऊ शकते. तर तिथून ते बाहेर पडतात. तर दुसरीकडे काही करून सायलीच्या शिंका काही थांबत नाही. अर्जुन परत अश्विनला फोन करतो आणि लवकरात लवकर डॉक्टरांना घेऊन ये म्हणून सांगतो. पण डॉक्टरांना येण्यासाठी अर्धा तास लागणार असतो. कल्पना काकू म्हणतात, अर्धा तास? इतक्या वेळ मग काय करायचं आपण? कशा हिच्या शिंका थांबवायच्या? अर्जुन म्हणतो, आपण आता थांबायला नको, आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. पण सर्वात आधी तुम्ही हे गजरे काढा बरं, माझ्या शिंका बंद होत नाही आहे. तर त्या तिघी त्यांचे गजरे काढून बाजूला ठेवतात. तर पटकन सायलीच्याही शिंका बंद होतात. सायली म्हणते, माझ्या शिंका कशा बंद झाल्या? तेव्हा प्रतिमा त्यांना हसू येतं. अगं सायली, तुझ्या लक्षात नाही आलं का? तुला तर काही सायलीच्या फुलांची ॲलर्जी नाही, पण अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे आणि तुझ्या पोटातल्या बाळाला सुद्धा सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. सगळे हसायला लागतात. त्यांच्या लक्षात येतं की नक्की शिंका येण्याचं कारण काय होतं. तर तिथं चैतन्य आलेला असतो. ऐका, माझ्याकडे खूप महत्त्वाची न्यूज आहे. या जेलमधून बाहेर आली आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि जेलर मॅडम विचारतात, प्रियाला अजून किती दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल, कारण तसं आम्हाला वर कळवावं लागेल ना. तर डॉक्टरही सांगतात, साधारण 2 आठवडे तरी यांना इथे ठेवावं लागेल. त्याच वेळेला तिथे श्वेता आलेली असते प्रियाला भेटायला आणि आश्रमामध्ये जे काही घडलं ना ते सगळं सांगत असते. आश्रमामध्ये एक मुलगी आली आहे आणि ती काल रात्री फोनवर गुपचूप बोलत होती सगळे झोपल्यानंतर. तर प्रिया तिला विचारते, कुठून आली आहे, तिचं कुटुंब कुठे आहे, काही कळालं का तुला? तेव्हा श्वेता सांगते, अर्जुन सायली आता तिच्याच कुटुंबाचा शोध घेत आहे. तेव्हा प्रिया म्हणते, श्वेता तू 1 नंबर काम करते हां, तू जर असंच काम केलं ना तर आपलं काम लवकर होईल. यापुढे पण अशीच माहिती काढत राहा. आपण आता याच संधीचा फायदा घ्यायचा आहे. अर्जुन सायलीला मी असं शांत बसू देणार नाही. इतके दिवस खूप आनंदात त्यांनी काढले, पण आता नाही. तर प्रिया कॉन्स्टेबलला सांगते, सचिनला फोन करून इथे बोलून घे आणि त्याच्याबरोबर एक माणूस पण येणार असतो ना, म्हणजे पुढचा प्लॅन करता येईल तिला. तेव्हा श्वेता सांगते, चल आता मी येते, कारण मला पुढची माहिती पण काढायची आहे ना. श्वेता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सायली विचारते, पण ती बाहेर का आली, याचं कारण कळालं का? चैतन्य म्हणतो, हो, तिच्या पोटात खूप दुखतं आहे म्हणून ती बाहेर आली. तेव्हा सायली म्हणते, झाले का हिची नाटके परत सुरू? हे सगळं खोटं आहे. बाहेर येण्यासाठी ही प्रिया काहीही करू शकते. चैतन्यला हे सगळं जेलर मॅडमने सांगितलेलं असतं. अर्जुन सांगतो, आता प्रिया बाहेर आली हे फक्त आपल्याला माहिती आहे आणि दुसरं कोणाला कळायला नको, खास करून अश्विनला. सायली म्हणत असते, अश्विन भाऊजीला जर हे कळालं ना त्यांना खूप त्रास होईल. तेवढं तिथं अश्विन आलेला असतो. मी सगळं ऐकलं आहे, पण मला या गोष्टीचा काही फरक पडत नाही, ती बाहेर आली काय आणि नाही काय.
माझं काही वाईट होणार नाही. चिडचिड करून तिथून निघून जातो. तर अश्विनची चिडचिड वाढत चालली हे सगळ्यांना लक्षात येतं. तर प्रियाला भेटायला राकेश, सचिन आणि अजून एक माणूस आलेला असतो. तर त्या कॉन्स्टेबल म्हणतात, मी बाहेर लक्ष ठेवते, तुम्ही पटकन बोलून घ्या, कारण एकाच वेळेला एवढी माणसं मध्ये राहू शकत नाही. तेव्हा सचिन त्या माणसाबरोबर ओळख करून देतो. प्रिया म्हणते, हा माणूस व्यवस्थित तर काम करेल ना आपलं. सचिन पण म्हणतो, हो मी बरोबर सगळं मॅनेज केलं आहे. त्या सांगत असते, पण आता पुढचा प्लॅन करण्यासाठी आपल्याबरोबर अण्णा आणि नागराज काका पण असायला हवे होते. सचिन म्हणतो, तू विसरली का नागराज काका जेलमध्ये? त्या म्हणते, आता मी जसं डोकं लावून बाहेर पडली तसं ते पण निघू शकतात ना. तर सचिन ज्या माणसाला घेऊन आलेला असतो तेव्हा प्रिया म्हणते, आपण यांची ओळख त्या आश्रमामध्ये एक मुलगी आली आहे तिचे काका म्हणून करून देऊया, त्यानुसार यांना व्यवस्थित ट्रेन करा. तर आश्रमामध्ये त्या मुलीचा फोन काय तिला भेटत नाही. तो श्वेताने बाजूला लपून ठेवलेला असतो ना. त्या मुलीच्या गुडलुकमध्ये येण्यासाठी. काय शोधते तू? हे शोधते का? तिच्या हातामध्ये फोन देते. असा कुठेही फोन कशाला ठेवते? जरा लक्ष द्यायला हवं ना. त्या मुलीला पण तिचा फोन भेटल्यामुळे छान वाटत असतं. तर ते काका आश्रमामध्ये येतात आणि 2 मुलींना आणलेलं असतं. एक मुलगी मंदिराजवळ भेटलेली असते आणि दुसरी रस्त्यावर. त्या मुली संपूर्ण आश्रम बघत असतात. सचिन म्हणत असतो, आता पुढच्या प्लॅनिंगसाठी नागराज काका इथे असायला हवे, पण त्यांना बाहेर कसं काढायचं? बाहेर काढण्याचा प्लॅन प्रिया सांगत असते, पण राकेश बुद्धू दाखवला आहे ना, त्याला काही कळत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, तर बुद्धूचा बुद्धूच राहशील. तुला समजवण्यामध्ये मला माझी एनर्जी वाया नाही घालवायची. या माणसाला व्यवस्थित ट्रेन करावं लागेल. याच्याकडनं जर काही चुका झाल्या ना तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर सचिन म्हणतो, त्याची काळजी तू नको करू, मी व्यवस्थित मॅनेज करतो. म्हणते, आता मला कुठली रिस्क घ्यायची नाही आणि मी सहजासहजी आता काहीच सोडणार नाही. दुसरीकडे मधुभाऊ त्या दोन्ही मुलींना त्यांची माहिती विचारत असतात. तुम्ही कुठून आलात? तुमचं कुटुंब कुठे? तेव्हा त्या मुली सांगतात की आमचं कोणीच नाही. मधुभाऊ म्हणतात, काळजी करू नका, आता हे घर तुमचं आहे, म्हणून इथं तुम्ही बिंदास राहा. त्यांना हे सगळं सायलीला सांगायचं असतं. तिथेच मुलगी असते, तिला कॉल करायला लावतात. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुनमध्ये बोलणं चालू असतं. सायलीला खूप राग आलेला असतो प्रिया बाहेर आली म्हणून. या प्रियाला एवढं सहजासहजी का सोडलं असेल? ती जर बाहेर राहिली ना आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरेल ना. वेळेला मधुभाऊंचा फोन आलेला असतो सायलीला. अगं चौबाळा, आश्रमामध्ये 2 मुली अजून आल्या आहे, काका घेऊन आले आहे त्यांना. सायली विचारते, कोण आहेत त्या मुली, कुठून आल्या आहे? मधुभाऊ म्हणतात, तू इथे आल्यानंतर त्यांना सगळी माहिती विचारून घे व्यवस्थित. तेव्हा सायली श्वेताकडे फोन द्यायला लावते. श्वेता म्हणते, बोल ना ताई. तेव्हा सायली त्या दोन्ही मुलींची माहिती व्यवस्थित श्वेताला लिहून घ्यायला लावते. ती व्यवस्थित बारीक गोष्टी त्यांना विचार. तेव्हा श्वेता हो म्हणते आणि फोन ठेवल्यानंतर मनातच विचार करते, हे काम तर मी अगदी व्यवस्थित करणार, कारण त्यासाठी तर मी इथे आली आहे. आणि ही सगळी माहिती काढून तिला प्रियाला सांगायची असते ना. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नागराज काका पण जेलच्या बाहेर आलेले असतात. प्रिया आणि त्यांच्यामध्ये प्लॅनिंग सुरू असतं. प्रियाने तर पक्का निर्णय घेतलेला असतो की या सुभेदारांना बर्बाद करायचं म्हणून. दुसरीकडे सायली आश्रमामध्ये आलेली असते आणि सगळ्या गोष्टींची व्यवस्थित चौकशी करते, कारण आता तिच्यावरच जबाबदारी असते सगळ्या आश्रमाची. तर आजच्या भागात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.